नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दर्शन रांगेची पाहणी. भाविकांच्या सुविधांसाठी दर्शन रांगेजवळ तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्याचे दिले आदेश. पंढरपूर येथील मराठा कुणबी जात पुरावे तपासणी कक्षास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट. मोडी लिपीतील कुणबी नोंदीचा घेतला तपासणीत शोध. भारत महासत्ता होण्यासाठी शिक्षण, आरोग्याबरोबरच पायाभूत सुविधा आवश्यक. सोलापूर विद्यापीठात नागपूरचे डॉक्टर युगल रायलू यांनी केले मत व्यक्त. आणि एकाच्या अंगावर ऑइल टाकणे पडले महागात. योगेश पवार, राम जाधव यांच्यासह 5 जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल. कार्तिकी वारी कालावधीत भाविकांच्या सुविधांसाठी दर्शन रांगेजवळ तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी दरम्यान दिली. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी असून यात्रा कालावधी 14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. दर्शन रांगेतील वारकरी भाविकांना अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्शन रांगेजवळील खाजगी मालकीच्या जागेवर तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर जयश्री ढवळे, संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कामाची पाहणी करताना दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषधोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता आदी सुविधा देण्यात येणार आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन जलद व्हावे यासाठी दर्शन रांगेत ज्या ठिकाणाहून घुसखोरी करण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. पत्राशेड जवळील असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी दर्शन रांगेतून सुलभ शौचालयाकडे जाण्यासाठी तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करावी. तसेच घुसखोरी होणार नाही यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी. यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करावा. वाळवंटाची स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहील याबाबत नियोजन करावे. तसेच अतिक्रमण मोहीम राबवावी. पिण्याच्या पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासावेत. शौचालयाची सतत स्वच्छता ठेवावी यासाठी अधिकचे कर्मचारी नेमावेत. विष्णुपद बंधाऱ्याजवळ असणाऱ्या सांडपाण्याबाबत आवश्यक कारवाई करावी. धोकादायक इमारतींना ठळक फलक लावावेत. तसेच त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा सूचना केल्या. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यासाठी दर्शन रांगेच्या शेजारी असलेल्या खाजगी मालकीच्या तसेच संस्थांच्या जागेची पाहणी केली. यामध्ये लक्ष्मण पाटील मंदिराच्या पाठीमागील जागा, गॅस गोडाऊन येथील जागा, थोरली तालीम येथील असणाऱ्या रिकाम्या जागा, गोपाळपूर येथील जागेची पाहणी केली. दर्शन रांगेतील बैठकीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची तसेच आपत्कालीन मार्गाची पाहणी केली. पंढरपूर येथील मराठा कुणबी जात पुरावे तपासणी कक्षास जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट देत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कक्षाची पाहणी करताना स्वतः मोडी लिपीतील 2 ते 3 कुणबी नोंदी शोधल्याचे दिसून आले. जिल्ह्यात मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली असून जिल्हा स्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती कक्षाची तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पंढरपूर तहसील कार्यालयातील कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्षास
भेट दिली। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षाची पाहणी करून अभिलेख कक्ष मध्ये थांबून स्वतः जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचे रजिस्टर पाहिले। जन्म मृत्यू रजिस्टर पाहणी करत असताना त्यांनी आतापर्यंत सापडलेल्या सर्व नोंदींचा आढावा घेऊन मूळ नोंदवही पाहिल्या। यावेळी तपासणीची पाहणी करत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः समिती कक्षाकडून राहून केलेल्या मोडी लिपीतील कुणबी जातीच्या नोंदी शोधून कक्षाच्या निदर्शनास आणून दिल्या व हे अभिलेख व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्षामध्ये किती नागरिकांनी भेटी दिल्या व चौकशी केली याबाबत माहिती जाणून घेतली। यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपूर तहसील कार्यालयाने मराठा कुणबी जात पुरावे तपासणीचे कामकाज अत्यंत काटेकोरपणे करावे, कुणबी जातीची नोंद असलेली एकही अभिलेख तपासणीतून सुटणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी समिती कक्षातील सर्व सदस्यांना दिल्या। यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, अपर तहसीलदार तुषार शिंदे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, पीके कोळी तसेच तालुकास्तरीय समिती कक्षाचे सर्व सदस्य व अन्य महसूल कर्मचारी उपस्थित होते। भारत महासत्ता होण्यासाठी शिक्षण, आरोग्याबरोबरच पायाभूत सुविधांनी स्वयंपूर्ण बनणे आवश्यक असल्याचे मत सोलापूर विद्यापीठात नागपूरचे डॉक्टर युगल रायलू यांनी व्यक्त केले। भारत महासत्ता होण्यासाठी मोफत शिक्षण, युवा वर्गास रोजगार, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सेवा सुविधांनी स्वयंपूर्ण बनणे आवश्यक असल्याचे मत नागपूरचे डॉक्टर युगल रायलू यांनी व्यक्त केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत नागपूरचे डॉक्टर रायलू यांनी 11वे पुष्प गुंफले। भारताला महासत्ता बनवण्यात बँकांचे योगदान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले। सोलापुरात छावा संघटनेच्या योगेश पवार, मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरात मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणाला विरोध करतो म्हणून 5 जणांनी मिळून अंगावर केमिकलयुक्त काळे ऑइल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रताप शिवाजीराव कांचन वय 45 राहणार गणेशनगर पुणे रोड बाळे यांच्या फिर्यादीवरून योगेश पवार, राम जाधव, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी हे मराठा समाजासंबंधी विविध काम करतात, त्यामुळे फिर्यादीचे मराठा समाजाचे तसेच इतर समाजाचे नेते व कार्यकर्ते यांच्यासोबत ओळख आहे। गेल्या 20 वर्षांपासून फिर्यादी सामाजिक चळवळीत काम करत असून गेल्या 6 मेला तुळजापूरपासून मुंबईपर्यंत 31 दिवस पायी चालत 96 दिवस आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला 50% ओबीसी मधूनच टिकणारे आरक्षण मिळावे याकरता फिर्यादी व फिर्यादीचे सहकार्यांनी आंदोलन केले व करत आहेत व प्रामाणिकपणे सरकारकडे मागणी करत आहेत। दरम्यान 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4च्या सुमारास राघवेंद्र स्वामी मठाजवळ वरील आरोपितांनी केमिकलयुक्त काळे ऑइल घेऊन येऊन फिर्यादीस मराठा समाजाला कुणबी आरक्षणाबाबत विरोध करतो असे म्हणत फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केमिकलयुक्त काळे ऑइल टाकून शिवीगाळ करून मारहाण केली। मराठा क्रांती मोर्चा छावा संघटनेच्या वतीने तानाजी सावंतकडे पैसे शब्दावरती आहे असं नाटक होतात। मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतात। त्यांच्या पाठीमागे समाजाचा माणूस सोडा, त्यांच्या कुटुंबाचाही माणूस नाहीये, ह्यांचा अभ्यास शून्य आहे। तानाजी सावंत यांना पैसे देऊन पुढे पाठवतात, त्याच्याने तानाजी सावंतचा पण निषेध आणि यांचाही निषेध। गेल्या 15 दिवसात व्हिडिओ टाकले तानाजी सावंत सोबतचे। गेल्या 15 दिवसात मराठा आरक्षणासाठी पैसे देताना यांचे व्हिडिओ पण आहेत तानाजी सावंत पासून। मराठा आरक्षणासाठी गेल्या 15 दिवसात 9 ते 10 लोकांनी इथं आत्महत्या केल्यात। महाराष्ट्रातून प्रत्येक शहरामध्ये आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे आणि या महाराष्ट्रातून सुनील नागणे आणि प्रताप कांचन मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊ नका म्हणून विरोध करतात, मीडियाला मुलाखत देतात। ह्यांच्या गल्लीतला एक माणूस यांच्या मागे नाही आणि ही समाजाची दिशा ठरवत आहेत। आज आम्ही ऑइल ओतले प्रताप कांचन, ह्याच्या पुढे जर समाजाच्या विरोधात तुम्ही गेला तर तुम्हाला या सोलापूर शहरामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चा राहून देणार नाही। एक मराठा, एक मराठा, एक मराठा।
चिंता आता आयबीएन लोकमतला सुनील नागणे आणि प्रताप पंचांनी मुलाखत दिलेली आहे. ते आम्ही आता आयबीएन लोकमतला मुलाखत बघितले की मराठा समाजाला कुणबीमधनं दाखले देऊ नका म्हणून ह्या यामध्ये सदरचे ऑइल फिर्यादीच्या डाव्या डोळ्यात व उजव्या कानात गेले. फिर्यादीच्या एकट्यावर अचानक इतक्या लोकांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम 5,000 रुपये काढून घेतली. फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढून फिर्यादीचा व्हिडिओ शूटिंग करून सोशल मीडिया, टीव्ही चॅनल, वृत्तपत्र आदींमध्ये पसरवून बदनामी केली म्हणून फिर्यादींनी वरील आरोपींविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक देशमुख हे करत आहेत. सिओ मोटो जनहित याचिकाबाबत सोलापूर कोर्टाकडून शालेय तपासणीचे कामकाज पूर्ण झाले. यावेळी समितीच्या भेटीमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या दूर झाल्याचे चित्र या भेटीमध्ये पाहावयास मिळाले. औरंगाबाद खंडपीठांतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुओ मोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमधून प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये त्या भागातल्या प्रमुख न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती पारित करण्याच्या सूचना औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे, वाय.जी. खोब्रागडे यांनी दिले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मोहम्मद सलमान आझमी यांच्या निर्देशाप्रमाणे समिती गठीत करण्यात आली. या समितीत जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे, अध्यक्ष, उपजिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक सचिव, कार्यकारी अभियंता सदस्य, सहाय्यक पोलीस आयुक्त सदस्य, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय सदस्य तसेच कोर्ट मॅनेजर सुप्रिया मोहिते यांच्या समन्वयाने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगर परिषद, दक्षिण सोलापूर, मोहोळ महानगरपालिका व उत्तर सोलापूर या तालुक्यातील एकूण 862 शाळांची तपासणी पूर्ण केल्या. शाळा तपासणी करताना असे दिसून आले की कोर्ट आपल्या शाळेच्या समस्या जाणून घेण्यासाठी शाळेपर्यंत आल्याने शिक्षकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. न्यायाधीशांना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून आले. स्थापित समिती समस्या जाणून घेताना अनेक शिक्षक गहिवरून आले. शिक्षकांनी आपल्या सर्व भौतिक समस्या समितीपुढे मांडल्या. शालेय इमारत, बांधकाम, वर्गखोल्यांची स्थिती, विजेची सोय, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, कंपाऊंड, बेंचेसची सुविधा अशा अनेक समस्या या समितीने पाहणी करून त्यांची नोंद घेतलेली आहे. या समितीच्या भेटीमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या दूर झाल्याचे चित्र या भेटीत पाहावयास मिळाले. मोहोळ तालुक्यातील पापरी या शाळेत या भेटीचा समारोप करण्यात आला. समारोपाच्या मनोगतात बापूराव जमादार, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गठीत समितीचा शाळेला सकारात्मक बदल होत आहे व कमी वेळेमध्ये अधिक कार्य या समितीने केल्याचे वक्तव्य केले. अमोल भारती, DYSP यांनी विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ आहे आणि हा स्तंभ भक्कम करावायचा असेल तर शालेय भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे, कारण या ग्रामीण भागातल्या वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी करत बालगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळीला ज्ञानाची आणि फराळाची शिदोरी दिली. सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभाग हे बालक जीवन, सुरक्षा, विकास, सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बाल संरक्षण आणि पुनर्वसन सेवेअंतर्गत विभागाने राज्यात बालसंगोपन संस्थांची एक साखळी निर्माण केली आहे, ज्यामध्ये बालगृह, संगोपन केंद्र आणि निरीक्षण गृह आणि विशेष गृह आदी सेवा आहेत. CCI-मध्ये राहणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत, तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी विभाग कार्यरत असतो. याच अनुषंगाने सोलापुरात आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून बालगृह चालते. या बालगृहात वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित आणि अपराधी बालकांची काळजी घेणे, त्यांना संरक्षण देणे, अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे, निराधार, अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे, बालविवाहांना प्रतिबंध करणे आणि बालक तस्करीला प्रतिबंध करणे, बालहक्क आणि न्यायाविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण करणे हे कार्य केले जाते. अशा बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉ. विजया महाजन यांनी दिली. वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र समाजकार्य विभाग, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी ठाकूर, त्यांच्या आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थ्यांना सुगंधी अत्तर, दिवाळी फराळ, कोरडा शिधा आणि बहुविध वाचनीय पुस्तके भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची
सांगता करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन, जिल्हा परिवीक्षा अधिकारी वैशाली भोसले, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, ॲडव्होकेट पवन रणसुभे, ॲडव्होकेट आशा वाघमारे, ॲडव्होकेट शिवकन्या गणेशारी, आदर्श भरमा, अभिजित राठोड आदींची उपस्थिती होती। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दर्शन रांगेची पाहणी। भाविकांच्या सुविधांसाठी दर्शन रांगेजवळ तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्याचे दिले आदेश। पंढरपूर येथील मराठा कुणबी जात पुरावे तपासणी कक्षास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट। मोडी लिपीतील कुणबी नोंदीचा घेतला तपासणीत शोध। भारत महासत्ता होण्यासाठी शिक्षण, आरोग्याबरोबरच पायाभूत सुविधा आवश्यक। सोलापूर विद्यापीठात नागपूरचे डॉक्टर युगल रायलू यांनी केले मत व्यक्त। आणि एकाच्या अंगावर ऑइल टाकणे पडले महागात। योगेश पवार, राम जाधव यांच्यासह 5 जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।